भारत पाकिस्तान वादात पाकसोबतची यारी तुर्कीला चांगलीच भारी पडणार आहे। भारतीयांनी तुर्कीचा अख्खा बाजारच उठवलाय। तो कसा हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। भारत पाकिस्तान तणावात तुर्की आणि अझरबैजाननं पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला। तुर्की हा तोच देश आहे जिथं भूकंप आल्यावर भारत मदतीसाठी पुढे सरसावलं होतं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी 350 पेक्षा जास्त तुर्की ड्रोनचा वापर केला होता। याचबरोबर भारतावर ड्रोन हल्ले करण्यातही तुर्की सैन्याने पाकिस्तानला मदत केल्याचंही समोर आलंय। या दोन्ही देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला, त्यामुळे संतापलेल्या भारतीयांनी तुर्की आणि अझरबैजानला बॉयकॉट करणं सुरू केलंय। देशभरात तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे। सफरचंद खरेदी करण्यापासून ते तुर्की येथून प्रवास करण्यापर्यंत सर्व गोष्टींना विरोध केला जातोय। भारतीय टूर अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तुर्की आणि अझरबैजानला आपली ताकद दाखवली आहे। देशातल्या प्रमुख ट्रॅव्हल कंपन्यांनी या दोन्ही देशांचे पर्यटक टूर पॅकेज विकणं बंद केलंय। त्यासाठी दोन्ही देशातल्या पर्यटनाचा प्रचार प्रसार थांबवलाय। सोशल मीडियावर सध्या भारतीयांनी #बॉयकॉट तुर्की आणि #बॉयकॉट अझरबैजान सारखे हॅशटॅग वापरून दोन्ही देशांवर बहिष्कार टाकायला सुरुवात केली आहे। याचाच परिणाम म्हणून तुर्की आणि अझरबैजानमधल्या बुकिंगमध्ये झपाट्याने घट झाली आहे। मेक माय ट्रिपने अझरबैजान आणि तुर्कीसाठी बुकिंगमध्ये 60% घट झाल्याचं नोंदवलंय, तर तिकीट रद्द करण्यात फक्त एका आठवड्यात 250% वाढ झाली आहे। मेक माय ट्रिपने त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटलंय की आपल्या देशाप्रती एकता आणि आपल्या सशस्त्र दलांबद्दलच्या आदरापोटी आम्ही अझरबैजान आणि तुर्कीच्या सर्व ट्रिप रद्द करण्याची शिफारस करतो। ट्रॅव्हल कंपनीने दोन्ही ठिकाणांसाठी जाहिराती आणि ऑफर देखील बंद केले आहेत। तुर्की आणि अझरबैजान ही दोन्ही ठिकाणं भारतीय पर्यटकांसाठी लोकप्रिय आहेत। विशेषतः तुर्कीत दरवर्षी हजारो भारतीय पर्यटकांना त्यांच्या ऐतिहासिक वारसामुळे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे आकर्षित करते। पण आता या बहिष्काराचा परिणाम या देशांच्या पर्यटन उद्योगावर होऊ शकतो। इज माय ट्रिपने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन एक मोठा संदेश दिलाय। आधी राष्ट्र नंतर व्यवसाय असं त्यांनी जाहिरातीतून सांगितलंय। याचबरोबर इज माय ट्रिपने तुर्कीला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत 22% आणि अझरबैजानला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 30% घट झाल्याचा अंदाज वर्तवलाय। पर्यटकांच्या संख्येत घट झाल्यामुळे दोन्ही देशांना 3000 कोटी रुपयांचं महसूल नुकसान होईल असा अंदाज एजन्सीने वर्तवलाय। कंपनीचे सहसंस्थापक निशांत पिट्टी यांनीही एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की जेव्हा हे देश पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देतात तेव्हा आपण त्यांच्या पर्यटनाला आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना का द्यावी। परदेशात खर्च केलेला प्रत्येक रुपया हा एक मत आहे। आपल्या मूल्यांचा आदर केला जाईल तिथे तो खर्च करूया असं सुद्धा ते पुढे म्हणाले आहेत। तर प्रसिद्ध ट्रॅव्हल कंपनी हॉलिडे इंडिया यांनीही तुर्की आणि अझरबैजानचा बहिष्कार केलाय। आमच्या व्यवसायाआधी देश महत्त्वाचा आहे। जेव्हा एखादा देश भारताविरोधात उभा राहतो, शत्रूला साथ देतो, तेव्हा आमचे पर्यटक त्या देशात पाठवणं योग्य नाही। भारताविरोधात भूमिका घेणाऱ्या देशांना भारतीय पर्यटकांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाची किंमत चुकवावी लागेल असं हॉलिडे इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर राकेश जैन यांनी सांगितलंय। आता जर हा ट्रेंड दीर्घकाळ असाच सुरू राहिला तर या देशांना पर्यटन क्षेत्रात मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे। याच दरम्यान भारतीय पर्यटक आता दुबई, श्रीलंका आणि युरोपसारख्या इतर पर्यायांकडे सुद्धा वळू शकतात। भारतीयांच्या या ट्रेंडविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।